जोशी स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि त्याचं सविस्तर विश्लेषण इथून पुढचा 1 तास आपण पाहणार आहोत। मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी येते आहे। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी दहशतवाद असं वक्तव्य केल्यामुळे आता वादाला तोंड फुटलंय। त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाच आव्हाडांनी त्याबाबत आणखी एक वक्तव्य केलंय। सनातन धर्मानं भारताचं वाटोळ केलं असं आव्हाड म्हणाले। सनातन धर्म आणि सनातनी विकृत आहेत हे बोलताना कोणी घाबरू नये असंही आव्हाडांनी म्हटलंय। यासोबतच सनातन धर्मानं आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, छत्रपती संभाजीराजेंना बदनाम केलं असे दाखलेही आव्हाडांनी दिले। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत। ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला, सावित्री माईच्या अंगावरती शेण गोटे सगळं टाकलं, ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला, डॉक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही, शाळेत जाऊ दिलं नाही, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली। हा मनूचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झालं। त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे।